मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भीमस्मृती यात्रेनिमित्त लाडोर बागला येथे आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला। धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयावर गाजली। शहरासह जिल्ह्यातून बुलेट चोरून विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। मालपूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यास प्रारंभ। आणि केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विरोधकांकडून दिशाभूल केली जात असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केले स्पष्ट। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावरील लळींगपुरातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला होता। यावेळी विविध कार्यक्रम पार पडले। मुंबई आग्रा महामार्गावरील लळींगपुरातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे बुधवारी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला। भीमस्मृती यात्रेनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले। न्यायालयीन कामकाजासाठी येथे आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1938 मध्ये लांडोर बंगल्यास भेट दिली होती। त्यांच्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी 31 वर्षापासून लांडोर बंगला स्थळी दरवर्षी 31 जुलैला भीमस्मृती यात्रा भरते। या यात्रेनिमित्त आंबेडकरी चळवळीचे हजारो कार्यकर्ते, महिला अनुयायांनी लांडोर बंगल्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले। या प्रसंगी डॉक्टर घनश्याम थोरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम झाला। भीमगीतांमधून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कार्यावर प्रकाश टाकला। यावेळी रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमांसह अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। याबरोबरच भीमस्मृती यात्रेनिमित्त विविध पक्ष ग्रुपतर्फे शहरातून लांडोर बंगल्यापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली। लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। दरम्यान लांडोर बंगला कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण येथे शासकीय वाहन वगळून इतर कोणतेही वाहन घेऊन जाण्यास परवानगी नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी लांडोर बंगला येथे जाण्यासाठी मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी वाहतुकीचे तसेच बंदोबस्ताबाबत अतिशय चांगले नियोजन केले होते। यावेळी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार फारुख शाह, डॉक्टर सुशील महाजन, गौतम पगारे, इर्शाद जहागीरदार, नागसेन बागुल, पुरुषोत्तम गरुड, वाल्मिक दामोदर, शशिकांत वाघ, आबा खंडारे, राजू सिरसाट, महेंद्र निळे, संजय बैसाट, आबा अमृतसागर, चंद्रमणी खैरनार, आनंद लोंढे, आसिफ पोपटशाह, युसुफ पिंजारी, फकीरा वाघवान, आरिफ सय्यद, सागर मोहिते, निलेश इंदवे, भाऊसाहेब बळसाने, आनंद अमृतसागर, अनिता सोनवणे, रोहित वाघ यांच्यासह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यटन मंत्री असताना 11 सप्टेंबर 2019ला 75 लाख रुपयाची निधी GRच्या माध्यमातून मी पर्यटनचा GR काढला आणि लांडोर बंगल्याच्या या पवित्र स्थळी विकासासाठी दिला होता। त्यातील पहिला हप्ता 30 लाख रुपये आपल्याला दिले देखील होते, परंतु पाठपुरावा कमी असल्यामुळे अद्याप ते काम प्रगतीपथावर झालं नाही। इथल्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना, इथले जे ट्रस्टचे लोक आहेत आणि त्याचबरोबर मी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करून ते 75 लाख रुपये आणि त्याच्यापेक्षा अधिक निधी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी लांडोर बंगला, जिथे भारतरत्न, भारताचे सुपुत्र भीमराव बाबासाहेब आंबेडकर साहेब जिथे थांबले होते, ज्यांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली, त्या विकासासाठी पर्यटन विभागामधले पैसे का मिळाले नाही त्या संदर्भात मी पाठपुरावा करणार। जय भीम। धुळे जिल्हा परिषदेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा साक्री तालुक्यातील बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लाल फितीत अडकलेल्या जागेच्या प्रश्नावर चांगलीच गाजली। सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी एकजूट दाखवल्यामुळे प्रशासनास निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले। धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत साक्री तालुक्यातील बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लाल फितीत अडकलेल्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकजूट दाखवल्यामुळे प्रशासनास बॅकफुटवर जावे लागले। स्थलांतर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सभेचे कामकाज आटोपते घेण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नावरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत ज्या जागेवर बांधण्यात आली ती जागा जिल्हा परिषदेच्या नावावर नसताना बांधकाम करण्यात आले। मागील 12 वर्षापासून जागेचा प्रश्न आरोग्य विभागासह जिल्हा परिषद प्रशासनाला सोडविता आला नाही। हा विषय केव्हा मार्गी लागेल याविषयी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय सभागृहातून बाहेर जाणार नाही, अशी कठोर भूमिका यावेळी पिंपळगाव बुद्रुक गटाचे अपक्ष सदस्य सेगा मावची यांनी घेतली।
मागील 5 वर्षापासून सदस्य मावची हे सातत्याने बसरावळाचा प्रश्न मांडत असूनही प्रशासनाने तो सोडवला नाही. यामुळे इतर सदस्यांनीही सभागृह सोडू नये असे आवाहन भाजपचे सदस्य राम बदाने यांनी केले. त्यांना सदस्य संग्राम पाटील यांनी साथ देत कुणी सभागृहातून बाहेर जाऊ नये असे सांगितले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटातील सर्व सदस्यांनी एकजूट दाखवत जागेवरच बसून राहिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे यांनी, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी सदस्य सेगा मावची यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुणाचेही न ऐकता भूमिकेवर ठाम राहिले. यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी देखील आपले आसन सोडले नाही. यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली. सायंकाळी 4:15 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे आणि कृषी सभापती हर्षवर्धन दैते कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या भेटीसाठी निघाले. जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर 1 तासांनी सभागृहात परतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरवडे यांनी सदस्य मावची यांना 15 ऑगस्टपर्यंत बसरावळ आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र दिले. यानंतर सभागृहातील सभेचे कामकाज आटोपते घेण्यात आले. 7 ऑगस्ट पर्यंत आपण डेडलाईन ठेवू. व्हिडिओ साहेब तुम्ही पण पाठपुरावा देऊन त्या दर्शक साहेब मागच्या मीटिंग मध्ये हा विषय झालेला आहे. आता त्याला किती दिवस झाले? 7 दिवसांनी परत मुदत द्यायची का? साहेब एक छोटं सांगतो तुम्हाला. आरटीचे नियमाचे साहेब 10 नियम आहेत आरटीचे. सदर शाळा आरटीच्या 10 नियमामध्ये 2 नियम त्याच्यामुळे आपल्याला कोणती आधारावर त्याच्यावर कारवाई करायची याच्यासाठी आपल्याला पण स्पेसिफिक करावं लागते. इलेक्शनसाठी घेतलं पण आपण त्याला कारवाई करू करणार नाही. तर एक वेळ द्या, पुढच्या वेळेस आपण 100% घेऊ. आणि दुसरा याच्या संदर्भात आपला विषय होता की बाकीच्या प्रतिनिधी रद्द करण्यात यावा. आम्ही सगळ्या परिषदेमध्ये रिपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या आधारावर त्याच्यावर कारवाई करायची याच्यासाठी आपल्याला पण स्पेसिफिक करावं लागते. इलेक्शनसाठी घेतलं पण आपण त्याला कारवाई करू करणार नाही. तर एक वेळ द्या, पुढच्या वेळेस आपण 100% घेऊ. आणि दुसरा याच्या संदर्भात आपला विषय होता की बाकीच्या प्रतिनिधी रद्द करण्यात यावा. आम्ही सगळ्या परिषदेमध्ये रिपोर्ट घेतलेला आहे. आणि नियमित बदल्या होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पाठवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे काही प्रतिनिधी आहेत त्या आपण साठे तालुक्यात रद्द केलेल्या आहेत. अजून 1 तालुक्याची माहिती याची बाकी आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या प्रतिनिधी आहेत त्या आपण रद्द करणार. आणि जर प्रतिनिधी ठेवायची ठेवायचं काम पडलं तर त्याचं कारण नमूद करण्यात येईल. कोणत्याही लोकप्रतिनिधी जेव्हा आव्हान करते त्याचंही कारण असायला हवं की या ठिकाणी शिक्षक कमी आहे किंवा पर्सेंटेज शिल्लक आहे. असं ते असेल तर आपला प्रतिनिधी हा मार्ग त्यासाठी असतो. प्रतिनिधी मुळीच देऊ नये असंही नाही, आवश्यकतेनुसारच द्यावं जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. तर साहेब, तर माझ्या पिंपळगाव बुद्रुक गटामध्ये बसरावळ हे गाव अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातलं गाव होतं. त्या गावात 12-13 वर्षापासून एक प्राथमिक केंद्राची इमारत बांधून पडलेली होती. परंतु त्या ठिकाणी मी शासनाला वेळोवेळी विनंती केली की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो दवाखाना चालवला जातो तो शासकीय इमारतीत शिफ्ट केला गेला पाहिजे. पण अधिकारी सतत दुर्लक्ष करत होते आणि त्याच्यामुळे माझा जो आदिवासी बांधव आहे तो गुजरात हद्दपासून तो पिंपळनेर आम्हाला 22 किलोमीटर अंतर आहे. त्या ठिकाणी त्या पेशंटला यावं लागलं. प्रसंगी जंगली प्राण्यांपासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून काही दंश झाला असेल तर त्या पेशंटचा जीव पण गेलेला आहे. आणि तो अशा संकट हे माझ्या डोळ्यात मला पाहावलं जायचं. माझा सतत पाठपुरावा मंत्रालयामध्ये चालू होता. जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, ह्यांना मी वेळोवेळी विनंती केली होती. परंतु ते प्रेमाच्या भाषेत काहीतरी सांगून उडवाउडवीची उत्तरे द्यायचे. परंतु आजच्या या मीटिंग मध्ये मी एकदम संतापाने त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला तुमच्या हातून पत्र मिळाल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही, अन्यथा रात्रभर या ठिकाणी माझा मुक्काम असेल. असा संताप केल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि हे पत्र मला इमारत शिफ्टिंग करण्यासाठी दिलेलं आहे. आता ती इमारत जुनी असल्याने त्या ठिकाणी तिची डागडुगी करणे, त्या ठिकाणी साफसफाई करणे, लाइटिंगची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तर त्या पद्धतीने पण मी तसं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि ते लवकरच ती इमारत दुरुस्त होईल.
तोपर्यंत ते साहित्य त्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल. अशा पद्धतीने मला हे पत्र मिळालेलं आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातून बुलेट चोरून विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 9 लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. धुळे शहरासह जिल्ह्यात बुलेट चोरून विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 9 लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील दोघा विधी संघर्षग्रस्त बालकांनी यूट्यूबवरून बंद बुलेट चालू करण्याची माहिती घेऊन बुलेट चोरी करून त्या इतर मित्रांच्या मदतीने विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील चाळीसगाव रोड परिसरात सूर्या जिमजवळ एक जण संशयास्पद फिरत असल्याची माहिती मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक सूर्या जिम परिसरात रवाना केले. पथकाने परिसरातील शोध घेतला असता एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आला. त्यात चोरी केलेल्या बुलेटबाबत विचारणा केली असता त्याने यूट्यूब या सोशल साईटवरून बंद बुलेट चालू करण्याची माहिती घेतली आणि दुसऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने बुलेट चोरली. तसेच चोरलेल्या बुलेट त्यांचे मित्र रुपेश ज्ञानेश्वर बारा ते राहणार मोवाडी उपनगर धुळे, विपुल राजेंद्र बच्चाव, अमित उर्फ बंटी संजय गावडे राहणार सहजीवन नगर धुळे, ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी राहणार गुरुद्वाराच्या पाठीमागे धुळे यांच्या मदतीने संजय प्रताप गुजराती राहणार मोवाडी उपनगर धुळे, बलजीत सिंग बलोरसिंग भराड राहणार हनुमान नगर पाचोरा बस स्थानकाच्या पाठीमागे पाचोरा यांना विक्री केल्याची माहिती दिली. शिवाय धुळे शहर आझादनगर परिसरातून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 9 लाख रुपये किमतीच्या 4 बुलेट व 1 दुचाकी अशा 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघा विधी संघर्षग्रस्त बालकांसह रुपेश ज्ञानेश्वर बारहाते, विपुल राजेंद्र बच्चाव, ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी, संजय प्रताप गुजराती यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, गुलाब पाटील, राजीव गीते, संजय पाटील, अमोल जाधव, सुनील पाटील आदींनी केली. शहरामध्ये खास करून बुलेट चोरीचं प्रमाण थोडंसं वाढलं होतं. त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखा पोलीस श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला आपण एक चॅलेंज दिलं होतं. त्या अनुषंगाने एक माहिती मिळाली असता 2 विधी संघर्षित बालक हे असं कृत्य करतायत अशी माहिती मिळाली आणि त्यांची मोडस देखील आपण आता बघितलेली आहे की समोरचा जो लॅम्प आहे तो काढतात, त्याला वायरचं नेटवर्क जोडतात आणि लगेच बुलेट स्टार्ट करून ते चोरी करतात. तर आपल्याकडे एकूण आता 4 आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत. 2 विधी संघर्षित बालक आहेत. त्यांच्याकडून आपण 4 बुलेट आणि 1 इलेक्ट्रिक बाईक अशी आपण जप्त केलेली आहे आणि याच्यामध्ये अजून रिकव्हरी वाढते. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील संत सावतामाळी मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यास सोमवारी प्रारंभ करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यास श्री संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरात सोमवारी प्रारंभ करण्यात आला. अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे हे 33वे वर्ष आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हरिभक्त पारायण मोहनदास महाराज हे सांभाळीत आहे. दररोज सकाळी काकड आरती, त्यानंतर 9 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4 ज्ञानेश्वरी पारायण, 4 ते 5 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, आरती, गीतापाठ व त्यानंतर 9 ते 11 दरम्यान विविध हरिकीर्तनांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी संत सावतामाळी भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे. आज ज्ञानेश्वरी पारायणी सप्ताह गेल्या 33 वर्षापासून या संत सावता महाराज मंदिरात श्री संत सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. गेल्या 33 वर्षापासून अखंड हा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्याला गावातील गावकरी, माळी समाजातील कार्यकर्ते, संपूर्ण गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, तेवढंच नव्हे तर गल्लीतील बाया, महिला सर्व या कार्यक्रमासाठी तन मन धनाने या ठिकाणी मदत करत असतात. आज या सप्ताहाचा 3रं पुष्प हरिभक्ती पारायण श्री वाडेकर महाराज यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी प्रबोधन करण्यात आलं. अत्यंत गोड असं भजनी मंडळ आणि कार्यकर्ते मंडळ अशा पद्धतीने हा सोहळा अखंड गेल्या 33 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि असाच अखंड चालत राहील अशी प्रभूचरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि या सप्ताहाला
ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तनाने मनाने धनाने गावकऱ्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो या मंडळातर्फे आणि वैयक्तिक सर्व गावातर्फे मी त्यांचे आभार मानतो. हा सोहळा असाच परमेश्वर अखंड चालू ठेवू ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी कोणत्याही तरतुदी नसल्याचा विरोधकांकडून करण्यात येणारा आरोप खोटा असून अर्थसंकल्पाबाबत दिशाभूल केली जात असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी कोणत्याही तरतुदी नसल्याचा विरोधकांकडून करण्यात येणारा आरोप खोटा असून अर्थसंकल्पाबाबत दिशाभूल केली जात असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी धुळे शहरातील पारोडा रोडवरील राम पॅलेस येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना अजित चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या प्रमुख योजनांची माहिती दिली. रेल्वे प्रकल्पासाठी 15,940 कोटी रुपये तरतूद केली असून राज्यात 128 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, 250 नवीन लोकल सेवा व 100 मेल एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. तसेच मेट्रोसाठीही निधी आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी 499 कोटी रुपये तर वाधवान बंदर प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपये निधी दिला आहे. त्याचप्रमाणे नदी पुनर्विकास, रस्ते विकास, आरोग्य सेवा, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान मुद्रा योजना या योजनांमधूनही निधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबाडे, महानगर प्रमुख गजेंद्र रामपळकर, माजी महापौर जयश्री आईराव, प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते. करताना एक स्पष्ट संदेश आहे, आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे आणि जागा वाटपाचा जो काही आपण ज्याला आता म्हणताय की जागा वाटप कसं होईल ते अतिशय चांगलं होईल आणि अतिशय ताकदीनं 1% मतं फक्त आम्हाला कमी पडली आणि आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला पुन्हा सत्तेवरती निश्चितपणे यायला मदत करतील. महाराष्ट्राचं सरकार पुनश्च एकदा महायुतीचं असेल हे सध्या आमच्या डोक्यात आहे. जागा कुणाची आम्हाला माहित नाही, उमेदवार महायुतीचा आम्हाला निवडून द्यायचा आहे आणि त्या ताकदीनं आम्ही काम करणार. महायुतीमध्ये बघा विषय असा आहे की ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये त्या मुद्द्यावरनं सगळं सुरू आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणं ते जाहीर करतात. पक्षप्रमुखानं धोरण जाहीर करावं आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी असा साधारणतः राजकारणामधला प्रघात आहे. त्यामुळे ते वरिष्ठ ठरवले. असं की आता SC ST आरक्षण वाढवण्याच्या संदर्भात जे फडणवीसांनी मला असं म्हटलं, अहो मग मराठ्यांना आरक्षण OBC मधून देणं कुणाच्या बापाच्या हातात आहे विचारलं ना देवेंद्रजींनी. मग का घरात जाऊन लपून बसलात तुम्ही? मी मराठा आहे, आमची फसवणूक करता का? 4 वेळा 3 वेळा मराठा समाजाचं आरक्षण तुम्ही मुख्यमंत्री झालं की काढून घेतलं जातं. लोक मेलेत, आमच्या माणसांनी आत्महत्या केल्या आहेत. मी भारतीय जनता पक्षाचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता यासाठी सुद्धा आहे की माझ्या नेत्यानं मराठा आरक्षण दिलं. या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? ज्यांनी आरक्षण काढून घेतली त्यांना एक प्रकारचं त्यांचं भलामण केली जाते आणि ज्यांनी आरक्षण सतत दिलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारता. अहो आज महाराष्ट्राची जनता विरोधकांना प्रश्न विचारते, OBCतनं मराठ्यांना आरक्षण दिलं जावं यावर तुमचं मत काय आहे? हे जाऊन बसले मातोश्रीत, ते जाऊन बसले बारामतीला, कोणीच काही बोलत नाही. मनोज जरांगेंनी यांना विचारलं पाहिजे आता सांगा. मग परत मराठ्यांची फसवणूक व्हायची लोक वाट बघतायत का? या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं महायुतीनं पुनश्च एकदा मराठा आरक्षण दिलंय. आम्ही आत्मविश्वासानं सांगतोय हे मराठा आरक्षण कोर्टात टिकेल. हिंमत आहे का यांची तसं सांगण्याची? त्यांनी सांगावं. 4 कोटी दिले आणि विरोधकांचं जे महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही ते कसं खोटं नरेटिव्ह आहे हे आपण खोडून काढलं. आणि वाढवण बंदराला एकट्या 76,220 कोटी मिळालेत आणि वाढवण बंदरासह अनेक प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. एकट्या धुळ्याला रेल्वे करता 750 कोटींपेक्षा जास्तीचा निधी या अर्थसंकल्पात मिळाला आहे. त्यामुळं विरोधकांचं नरेटिव्ह कसं खोटं आहे हे या माध्यमातून स्पष्ट होतं. नाही, मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि मला एक गोष्टीची जाणवते की आमच्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही जी योजना सुरू केली ती या महाराष्ट्रातले कपटी भाऊ ती योजना पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी, उबाठा, शरद पवार आणि काँग्रेसच्या लोकांनी माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून कोर्टात गेले, न्यायालयामध्ये गेले. तशी तयारी त्यांनी सुरू केली. म्हणजे इतपत त्यांचा विरोधाचा पोटशूळ उठला. आणि आता तर मला शंका आहे अशी आणि तसं दिसतंय की ज्या आमच्या बहिणींचे फॉर्म्स आमच्या या महाविकास आघाडीच्या लोकांच्या सेंटर्सवरून भरून घेतले जात आहेत
ते एक तर ते खोटे भरतील, चुकीचे भरतील आणि त्यातनं पैसे जमा होऊ नये आणि नाराजी वाढावी अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे. हा स्पष्टपणे माझा आरोप आहे. त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझं एक आव्हान आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे लोक आणि काँग्रेसचे लोक यांचे सेंटरवर जाऊन फॉर्म भरू नका. यांनी योजनेला विरोध केला आणि आता पोस्टर लावून तेच तुम्हाला फॉर्म भरायला आमंत्रित करतायत. त्यामुळं तुमचे हे जे कपटी भाऊ आहेत यांच्या तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला बळी पडू नका. महायुतीच्या नेते कार्यकर्त्यांच्या सेंटर्सला आपण जा, तिथं फॉर्म भरा आणि 15 ऑगस्टपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावरती या संदर्भामधला सन्मान निधी येईल. आम्हाला आमच्या बहिणींची काळजी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भीमस्मृती यात्रेनिमित्त लाडोर बागला येथे आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला. धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयावर गाजली. शहरासह जिल्ह्यातून बुलेट चोरून विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. मालपूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यास प्रारंभ. आणि केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विरोधकांकडून दिशाभूल केली जात असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केले स्पष्ट. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.